इंग्रजी नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांत हा सण सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो। या दिवशी दान, धर्म, स्नान आणि पूजा करणं याला विशेष महत्त्व आहे। यंदा 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा होणार आहे। संक्रांतीला आकाशात पतंगबाजी करण्यात येतं। तिळगुळाचे लाडू देत एकमेकांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जातात। त्यामुळे घराघरात तिळगुळाचे लाडू बनवण्याची तयारी ही सुरू झाली असेल। संक्रांतीला तिळगुळ देण्याची प्रथा असली तरी त्यामागे एक कारण सुद्धा आहे, ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। तिळातील विविध गुणधर्म शरीराला फायदेशीर आहेत। जाणून घेऊयात तिळगुळ खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात। संक्रांतीचा सण हिवाळ्यात असतो। या दिवसात शरीराला उष्णतेची गरज असते। तिळामध्ये निसर्गतः उष्ण गुणधर्म असतात, त्यामुळे या दिवसात तिळाचं सेवन करणं फायद्याचंच ठरतं। तिळामध्ये शरीरासोबत सौंदर्य अबाधित ठेवणारे गुणधर्म आढळतात। हिवाळ्यात कोरड्या हवामानामुळे त्वचा रुक्ष होते। अशा वेळी तिळाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं आणि त्वचा मऊ मुलायम होते। तिळामध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक आणि सेलेनियम गुण असतात। हे गुणधर्म हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असतात। त्यामुळे या दिवसात जेवणात तिळाच्या तेलाचा वापर करावा। थंडीमध्ये व्यायाम किंवा मॉर्निंग वॉक करायला कंटाळा येतो, मात्र संक्रांतीच्या निमित्ताने अनेक जण संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी घराबाहेर पडतात। त्यामुळे शरीराला आवश्यक असणारं व्हिटॅमिन डी जीवनसत्व सहजरित्या सूर्याच्या किरणांपासून मिळतं, ज्यामुळे शरीर निरोगी राहतं आणि त्यात तुम्ही तिळाचे लाडू खाल्लेत तर आणखीनच फायदा होतो।